तर मंडळी, मी आहे लाला द रॉक स्टार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मंडळी, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक सूचना सांगतो. आपल्या सगळ्यांना ना पुढचा अर्धा ते 1 तास इमॅजिन करायचं आहे आपण सगळे या लोकेशनवर आहोत. कोणी गेस करू शकते लोकेशन कोणतं आहे? कुठचं आहे? मुंबई. करेक्ट, जी बिलकुल. सो आपण पुढचा अर्धा ते 1 तास मुंबई या लोकेशनवर असणार आहोत. तर चलो सुरुवात करूया. कार्यक्रम सुरू झाला. मंडळी हे आपले आप्पा. जसं की मी आता सांगितलं, आपण सगळे मुंबईमध्ये असणार आहोत आणि मुंबईचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबईचा बीएमसी सफाई कर्मचारी आपले आप्पा. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. तर मंडळी, आपण कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर अशा नांदीने करूया. चिंकी पिंकी रेडी का? तर चलो. जय जगवंदन वक्रतुंड ज्ञानीनाथ विघ्न हरण शुभ कर्ण हरिण भगे धूमकित धूमकित दुडम दुडम दादकित दुडम दुडम दादकित दुडम दुडम दादकित करुपासकमी रंगी रंगलो करुपासकमी रक्षण करता सजीव सृष्टीचा रक्षण करता चरणी आलो जगत पालका चरणी आलो जगत पालका मन निसर्गा सृष्टी पालका मन निसर्गा सृष्टी पालका वंदन करितो पंचमहाभूता वंदन करितो पंचमहाभूता स्वरूपी तुझला शुभारं भवा स्वरूपी तुझला शुभारं भवा मन निसर्गा सृष्टी पालका मन निसर्गा मन निसर्गा मन सॉरी काय ऍक्च्युली कोणी रेस्क्यू करणार आहे का आपल्या इकडे? म्हणजे थोडा प्रॉब्लेम झालाय तिकडे. रेस्क्यू करता सर? नाही, काय झालंय ऍक्च्युली प्रॉब्लेम की मी तिकडे साफसफाई करत होतो, तर तिकडे असा गेलो आणि हे बघा इकडे पाहिलं का तुम्ही? पाहिलं का? जी बिलकुल.
साहेब तिकडे ते ना असं मोठं काहीतरी तांबड्या तांबड्या रंगाचं चमकतंय. तर कोणी रेस्क्यू करणार असेल तर, कारण आम्ही काय रेस्क्यू करत नाही म्हणून म्हटलं फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगूया पटकन, टेन्शनच नाही है ना. येता का तुम्ही माझ्याबरोबर? इकडे फडफडत येते. हे बघा इकडे दाखवतो, मग दरवाजा उघडून दाखवतो, म्हणजे कार्यक्रमात व्यत्यय नको, बाकी काही नाही. हा हे बघा इकडे. डोक्यावर नक्कल पण नक्कल हुशारी. डोक्यावर नक्कल पण नक्कल हुशारी. सगळ्यांच्या मनावर दहशतवारी. माणसाच्या सेवेत वर्षानुवर्ष रुजुवे झालया. सेवेत रुजुवे झालया. असं कुरुपकी धाडे हे आज माणसात आले. कसं करू बघिताडे माझं माणसात आलया. कसं करू बघिताडे माझं माणसात आलया. मृताचं नावर करतो जीवनाच्या क्षणाचं भरण स्वस्त. मृताचं नावर करतो फस्त. जीवनापेक्षाचं भरण स्वस्त. भुकेच्या नादात खाण्याच्या शोधात. भुकेच्या नादात खाण्याच्या शोधात. शहरात आलया. इथं शहरात आलया. अरे कोण आहे तू? आय एम वल्चर द गिधार. कसं करू बघिताडे माझं माणसात आलया. कसं करू बघिताडे माझं माणसात आलया. कसं करू बघिताडे माझं माणसात आलया. साहेब मॅडम हे बघा, हे काय झालं, मी तिकडे साफसफाई करत होतो, तर हे बघा हे साहेब आता तिकडे कॉफी पिलो. साहेब होतात की मी होतो काही तिकडे? नाही, मी नव्हतो. साहेब तुम्ही इथे आम्ही तिकडे मी काय साहेब तिकडूनच आले. मी तिकडे साफसफाई करत होतो आणि कोपऱ्यात बघितलं तर असं काहीतरी तांबडं चमकताना दिसलं. तर मी म्हटलं हे काय तांबडी चमकते उन्हात लागला. जवळ जाऊन बघितलं तर हा एवढा मोठा पक्षी. त्याला बघून माझे पाय थरथरायला लागले. लटापटा. ए अरे लटपट चाललं असतं, थरथरलं नसतं. साहेब पोपटासारखा बोलतो हा. अप्पा थिएटरिकल लिबर्टी. आता बोललोच माझे सर. आता नाही बोललो ना तर आमची सगळी जमात नष्ट होईल. अरे तुझी जमातच नष्ट करायची. मॅडम मला एकदा परमिशन द्या, मला याचा मर्डर करायचा. काय झालं तुम्हाला सांगतो मी, सगळ्यांनाच सांगतो. काय मी 18 वर्षांचा असतानाच माझं लग्न ठरलं होतं माझ्या मामाच्या मुलीबरोबर. आणि माझा मामा इकडे रत्नागिरीलाच, म्हणजे 100 नारळाची झाडं होती अशी बाग अख्खी. आणि मामाला एकुलती एक मुलगी हो. मी म्हटलं लग्न झालं की हे सगळं आपलं. मी खुश झालो. आणि मामा तिकडे अख्ख्या फॅमिली सकट मुंबईला आमच्याकडे आला की बाबा ही लोक कशी राहतात काय करतात बघायला. मग महिनाभर आमच्याकडे राहिले आणि मामाला सगळं पसंत पडलं. आणि मामा म्हणाला मुलगी देईन तर ह्याच घरात. लग्न ठरलं. पण मामाने जसं लग्न ठरवलं तसं इथून रत्नागिरीवरून त्याला फोन आला. ते गावकरी म्हणे की अहो तुम्ही महिनाभर बसलात तिकडे मुंबईला, इकडे तुमच्या झाडांवर त्या गिधाडांनी बांधली घरटी, आता तुमच्या झाडाला नारळच लागत नाही. हे ऐकून मामाला अटॅक आला हो. अटॅकमुळे मामाने जग सोडलं आणि त्याच्या मुलीने मला आणलं की म्हणून मला सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत 138 मुलींनी लग्नासाठी नकार दिलाय मला. ह्याच्यामुळे मॅडम मला एकदा परमिशन द्या. कस काय अटक? कुठच्या अटकच्या खाली? कुठच्या ऍक्ट अटक करायला मला? अप्पा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन. आता मारा.
सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले आहेत ना म्हणून वाचलास तू, नाहीतर तुझ्यामुळे अख्खा आयुष्य बरबाद झालं माझं. तू म्हणजे हरामखोर, दळभद्री, वसाड्या, हे ते तू. अरे तर तुझ्यामुळे मला लोकांनी आनंदी ठरवलं तेव्हा 138 मुलींचा नकार रे. म्हणजे कळतं का तुला, अख्खा कॉन्फिडन्स लूज होतो माणसाचा. त्यात हे असलं घाणेरडं ठोबाड घेऊन तू माझ्याच समोर यायचं होतं तुला. मला तर वाटतं आता माझ्या पत्रिकेला ना असं ग्रहणच लागणार आहे बहुतेक. देदान सुट्टेग्राम. ए थोबाड बघितलं का असं? कोण बोलतंय बघा. मला सांग, देव जेव्हा सौंदर्य वाटत होता तेव्हा तू ते वटवागुळ, ते घुबड, तुम्ही काय दारू प्यायला गोव्याला गेला होता काय? नाही, मग मुंबई गोवा हायवे पूर्ण होण्याची वाट बघत होतो. किती वर्ष जगता रे तुम्ही? आम्ही जगतो 70-80 वर्ष. 70-80 वर्ष? तरी सुद्धा तुझ्या हयातीत तो हायवे पूर्ण होईल असं वाटत नाही. नाही होईल ना. ते रस्ते बांधणारे खूप काम करतात, आम्ही वरून बघत असतो, दिसतं आम्हाला ते. होईल नाही होणार. अरे पण तुला कशाला पाहिजे हायवे? अरे येड्या, तुला उडता येतं ना. कोण आहे तू? आय एम अ वल्चर द गिधार. इंग्लिश. येस, I can talk English. I can fly English. I can everything is English. कॉन्व्हेंट मधलं गिधाड आहेस? कॉन्व्हेंट. English is a very funny language ना. इंग्लिश शिकला? ऍक्च्युली काय, तुम्ही माणसं कशी वेगवेगळ्या जाती धर्मात डिवाइड झालात, आमच्या गिधाडांचं पण सेम आहे. आमच्यात पण लय प्रजाती आहेत. काय सांगतो? भारतातच 9 प्रजाती आहेत. 9? भारताबाहेर 14. होल वर्ल्ड इज अवर्स. म्हणून मग सगळ्यांशी कम्युनिकेट करायला इंग्लिश पण शिकलो. मराठी बघ किती फ्लुएंट बोलतो. नाही, महाराष्ट्रात आला म्हणजे मराठी यायलाच पाहिजे. मराठी नाही आली तर ठाक 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 अशा आवाज येतो. मराठी यायला मस्त बोलतो, भारी. इंग्लिश शिकला म्हणजे तुमच्या गिधाडांमध्ये पण फॉरेनर वगैरे असतात ते? ऑफकोर्स. आमच्या माणसांमध्ये पण असतात. पण आमची माणसं आहेत ना जरा माठ आहेत. काय ते धुरंधर बिरंदर सारखे सिनेमे बघतात आणि त्या 70-80 वर्षाच्या बायका हळदी कुंकू भरून त्या अशा वगैरे नाचतात. आता रील करून टाकतात इंस्टाग्राम. आज कसं वाटतं ते ऑकवर्ड व्हायला होतं ना बघताना. मला अजिबात नाही आवडत. आता हे असले सगळं करून असे रील टाकून ह्या बायकांनी असं काय मेल्यानी? कोण मेलंय? काय मिळवल्यानी असं म्हणायचं होतं, चुकून थांबल. मला वाटलं कोणतरी मेले आता तरी खायला मिळेल. नाही. काय हे सगळं इंस्टाग्राम आहे ना ते मला अजिबात आवडतच नाही, म्हणून मी अनफॉलोच करून टाकलं सर. पण आम्हाला फॉलो करावं लागतं इंस्टाग्राम. नाही, मग आम्ही गिधाड एकमेकांनाच फॉलो करतो. का? अरे आम्ही सगळ्यात उंच उडतो ना. सगळ्यात उंच उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये आमचा नंबर लागतो. काय सांगतो? शब्बास रे गधड्या, गिधाडा. अरे आम्ही एकदम हाय लेवलला उडतो. हाय लेवलला म्हणजे ते आयफेल टॉवर वगैरे? नाही, त्याच्यापेक्षा पण हाय. त्याच्यापेक्षा हाय म्हणजे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी? नाही, त्याच्यापेक्षा पण हाय. त्याच्यापेक्षा पण हाय म्हणजे बुर्ज खलिफा? अरे त्याच्यापेक्षा पण हाय. हाय का गेला? मी विचार करतोय एवढ्या हाय लेवलला उडून तुम्हाला खाली काय झाड दिसणार आहे? झाड कशी दिसणार आहे? तुम्ही माणसांना ना ते मोटिवेशनल रील बघून तुम्हाला असं वाटतं की तुमचे विचार आकाशाला स्पर्श करतात, पण रिअलिटीमध्ये झाड नसतं. झाड आहेत कुठं? सगळी कापलीत तुम्ही. तुम्हाला वाटतं आपल्याच बापाची जमीन कापा, अरे पण पुढचं भविष्य तुम्ही अंधारात टाकताय. अरे सरकार किती वेळा सांगतंय उघड्यावर शौचालयात जाऊ नका, ऐकता तुम्ही? शेवटी आमच्या बिबट्या भाऊलाच पुढाकार घ्यावा लागला. आणि पहिले कसलं भारी होतं. आमचा असा अख्खाचा अख्खा थवा असायचा आणि त्या थव्यामध्ये सगळ्या जातीच्या गिधाडांना एंट्री असायची. ते जातीने गणना आम्ही मानतच नाही.
पण आम्ही वरती जरी उडत असलो हा. ना तरी एकमेकांपासून असे डिस्टन्स वरती उडतो. हा काय मग ते सोशल डिस्टन्सिंग वगैरे तुमच्याकडूनच आमच्याकडे आलाय वाटतं. हा तुम्ही माणसं आमच्याकडूनच सगळं चोरता आणि त्याच्यावरती स्वतःचा ट्रेडमार्क लावता. हा? होय काय? पण आम्ही वर जरी उडत असलो हा. ना तरी आमचं सगळ्यांवरती लक्ष असतं. हा हा काय करतोय, तो काय करतोय, तो तिकडे काय करतोय. हे काय पण करू दे, पण मला एक कळलंय काय? की तुम्ही ना असे उडणारे सीसीटीव्ही कॅमेरा आहात. सीसीटीव्ही कॅमेरा. हा. अरे हे तर काहीच नाही. हा? आमच्या मध्ये एक अल्ट्रा एच डी क्वालिटीचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे. अल्ट्रा एचडी. कोण? इजिप्शियन गिधाड. इजिप्शियन आमचा गोरा कोऱ्या. पांढरा असतो ना तो. हा त्याला लई लांबचं दिसता. हा. म्हणजे खाली असं एवढूस जरी जनावर मेलेलं असेल ना हा त्याच्या नजरेतून सुटतच नाही. काय सांगतो अरे भारी. पण मग या तुमच्या गोऱ्याचे डोळे आमच्या तरुण पोरांना लावता येतील काय? का? नाही म्हणजे त्यांना असं लांबच दिसलं नाही तरी चालेल, पण त्यांच्या वागण्यामुळे आई बापाला होणारे त्रास जरी त्यांना कळले तरी देव पावला म्हणायचा. तथाच तू. काय काय कुठे होतो आपण? गोऱ्या. हा. गोऱ्याला एवढूस जरी जनावर दिसलं की तो पटकन खाली उतरायचा. का? मग आम्ही खुश व्हायचो. हा. कशासाठी? कशासाठी तुला कसं सांगू आता. हा तुमचा धोनी. त्याचं काय? धोनीने DRS घेतला की विकेट कन्फर्म. विषय का? त्याचा आमचा गोऱ्या खाली उतरला हा. की खायला मिळणार कन्फर्म. म्हणून आम्ही त्याच्या मागे 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 असे पंक्तीने येऊन बसायचो. मधुरी गवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे. वा वा काय आणि मेलं काय? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा. RIP मारा चोच. आम्ही चोच नाही वाढू शकत. का? आमची चोच तेवढी स्ट्रॉंग नसते. हे? अर्थात एवढ्या जाती आहेत तुमच्या, आरक्षण कोणाला आहे त्याच्यात? राज. काय काय? राज गिधाड. आमचा लालू. लाला. ज्याची चोच स्ट्रॉंग, डोकं लाल. राज गिधाडाचा स्वॅग कमाल. भारी. तो येण्याची आम्ही वाट बघायचो. हा? तो एकदा की आला हा. की तो आम्हाला ती स्किन फाडून देतो. हा. मग आम्ही हाडं सोडून सगळं फस्त करतो. पण तुम्ही गिधाडात का गाढवात रे? नाही, म्हणजे एवढे मोठे पक्षी आहात, असे थव्याने राहता. अरे मग असं बघायचं एखादा असं मोठं जनावर आणि असं थव्याने असं अटॅक करायचा आणि मस्त ताजं ताजं मांस खायचं ना. काय मेलेले प्राणी बिणी खाताय? आणि काय तुम्हा माणसांना आम्ही निगेटिव्ह किंवा क्रूर वाटतो, पण आमच्यात ना तुमच्यासारखे मॉब लिंचिंगचे प्रकार घडत नाहीत. अरे आमचा प्रोटोकॉल जरा वेगळाच आहे. तुमचा पण प्रोटोकॉल आहे का? हा. काय आहे? आम्ही शिकार करत नाही. ए, काही शिकार काही काही कपाळावर बावळ लिहिलंय का धोत्रा तीन करून फिरतोय? अरे काय आज परवा राजू सांगत होता मला. राजू आमचा काळ्या काय आहे? डार्क आहे ना थोडा तो. आणि तू? मी हे सावळ्या. सावळ्या. आई गव्हाळ म्हणते. गवा गवा. हा. तुम्ही माणसं काय रंगपंचमी खेळायला सांगू शकत नाही मला. राजूचं काय झालं? राजू सांगत होता मला. त्याचं काय तो टॉवर मध्ये कचरा उचलायला जातो ना. टॉवर? हा म्हणजे आमच्या चाळी होत्या, मग चाळी तोडून टॉवर बांधले. का? डेव्हलपमेंटसाठी. झाली का मग? असं त्यांना वाटतं. मग ते टॉवर बांधले तिकडे. आता राजू कचरा उचलायला जातो. तर तो सांगत होता की 40व्या मजल्यावर एक म्हातारी राहते. तर ती म्हातारी अशी सकाळी सकाळी 6 वाजता उठली, तिने असं ती फ्रेंच विंडो उघडली, अशी थंड वाऱ्याची झुळूक अंगावर घेतली, असं डीप ब्रीथ केलं आणि श्वास सोडताना डोळे उघडले आणि समोर बघते तर काय काय? एक गिधाड त्याच्या पायामध्ये कोणाचा तरी तुटलेला हात घेऊन उडत होतं. ते सगळं बघून त्या म्हातारीला अटॅक आला. काळजी घ्या तिची. वारली ती. तुमची कृपा. आमची? हा. अरे हे म्हणजे असं झालं, करून गेलं गाव आणि आला आमच्यावरती नाव.
म्हणजे तो मी नव्हेच. हे? हा. तो चम्या असेल, चम्या. चमे गरुड. नाही 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 नाही, ती चमी असेल, चमी. चमी घार. रॅप्टर साले. चॅप्टर झाले असं असतंय ते. पक्षी येणे त्याला माहित नाही. जे शिकार करतात त्यांना बोलतात रॅप्टर्स. हा मग तुम्ही स्कॅव्हेंजर्स. ॲव्हेंजर्स असं असतंय ते. पक्षी आहे ना माहित नाही ते. हे येडे आहे ना, हे येडे आहे ना. अरे आम्ही फक्त मेलेले प्राणी खातो, म्हणजे आम्ही स्कॅव्हेंजर्स. असं आहे होय. हा मेलेले प्राणी खातात. हा. अरे पण असे किती मेलेले प्राणी खाणार तुम्ही? किती, आता तुला कसं सांगू. तू पिझ्झा खातो? हा खातो ना. मग किती खातो? काय ते आमच्या इकडे नाकर मिळतो ना 12 इंचाचा, असा एकटा खाऊन टाकतो रविवारी वगैरे. दिसतंयच ते. हा हा, तर तुझ्यासारखा धडधाकट माणूस हा. 12 इंचाचे 50 पिझ्झा हा. किंवा 20 किलो बिर्याणी खाऊ शकेल. म्हणजेच काय ना, आमचं जे वजन असतं हा. ना त्याच्यापेक्षा 1/3 वजन इतकं आम्ही खाऊ शकतो. एवढं? हा. अरे काय गिधाडात का बकासुरात तुम्ही? का भस्म्या झालाय लहानपणापासून तुम्हाला? एवढं कोण खातं? काय ना, भगवान शिव शंकराने जसं पृथ्वीला वाचवण्यासाठी विष ग्रहण केलं होतं, तसंच तुम्ही निसर्गामध्ये जे वेस्टेज क्रिएट केलं ना, घाण केली आहे, ती आम्ही आमच्या पोटात टाकतो. हा, म्हणून तर देवाने आमच्या पोटाची कॅपॅसिटी वाढवली. अरे मग तू आणि तो कावळा आहे. कावळ्याचं काय? कावळ्याचं काय? नाही, एक काम कर ना, तुला कावळ्याचं एवढंच जर असेल तर तू कावळ्यासोबत नाटक कर. मी नाही येत. प्रयोग पूर्ण झाला नाही तर गिरीजा मॅडम चेक देणार नाही. एवढं काय कावळ्याचं नाव ऐकून भडकायचं रे? त्या कावळ्यावरती एवढं का प्रेम तुम्हाला? ते आपल्याला महत्वाचं आहे ना आम्हाला. म्हणजे अरे कसं आहे ते, आम्ही जे माणूस गेल्यानंतर ते पिंडदान असतं, मग ते कावळा शिवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही ना, म्हणून तो कावळा मोक्ष देतो आमच्या पितरांना. अच्छा, म्हणजे तुमच्या पिंडाला शिवतो म्हणून त्याचं एवढं कौतुक. अरे वर्षानुवर्ष निसर्गामध्ये जे मेलेले प्राणी असतात ना, निसर्गाला आम्ही मोक्ष देतोय, आमचं काहीच नाही वाटत तुम्हाला? वाटलं पाहिजे. बरोबर आहे. अरे आम्ही कोण आहोत? वल्चर. वल्चर तर आम्ही आहोतच. अरे पण आम्ही निसर्गाचे सफाई कामगार आहोत. होय, तू सफाई कामगार आहे? मी पण सफाई कामगार आहे. अरे भाई, मी इथे बीएमसी मध्ये सफाई कामगार आहे. मी निसर्गाचा सफाई कामगार आहे. अरे भाई, भाऊच भेटला आपल्याला. अरे बाबा, राहू दे राहू दे राहू दे. अरे भाई, तुला सांगतो भावा, म्हणजे आपण दोघे आहोत ना, म्हणून ही सगळी जनावरं, ही माणसं वगैरे अशी निरोगी आयुष्य जगतायत. बरोबर. आपण नसतो ना, तर राजकारणी ज्या स्पीडने पार्ट्या बदलतात ना, त्या स्पीडने रोगराईमुळे लोक टपाटपा मेली असती. तुला सांगतो भावा, तू निसर्गाचा रिअल हिरो आहे. आणि तू मुंबईचा रिअल हिरो आहे. चिंकी हिरो बोलला. भावा तुला सांगतो, मला एक गोष्ट रिअलाइजच झाली. काय? ज्यांना ज्यांना सफाईचा ध्यास आहे ना, त्या सगळ्यांना टक्कल आहे. म्हणजे बघा, म्हणजे तू सफाई कामगार, मी सफाई कामगार, टक्कल. आता आपापल्या आजूबाजूला बघा कोण कोण सफाईचा ध्यास आहे. मग आपण अनुभवानेच बोलतो, उदाहरणासकट बोलतो आपण. मग तुला सांगतो बाबा, पण आपल्या देशामध्ये ना असं पूर्ण साफसफाई, असं स्वच्छता आणणं इतकं कठीण आहे ना, जितकं म्हणजे माझ्यासारख्या केस गेलेल्या माणसाला लग्नासाठी मुलगी मिळते. म्हणजे प्रॉब्लेम काय होतो माहितीये, केस गेले म्हणून मुलगी मिळत नाही, आणि मुलगी मिळत नाही त्या टेन्शनने केस जाईल, असं सगळं कन्फ्युजिंग आहे. पण तुमचं भारी काय? नाही, तुमचं आवडतंच आपल्याला. कांदेपोळ्याच्या कार्यक्रमाचं टेन्शनच नाही तुम्हाला. म्हणजे एखादी कोणी आवडली की थोडस पटवण्याचा प्रयत्न करायचा, आणि मग डायरेक्ट मुद्द्याला हात. हे भारी. नाही नाही नाही, एवढं सोपं नसतं. अरे आमची घरटी कुठे असतात? नारळाच्या झाडावरती. आम्हाला काय करावं लागतं, ज्या नारळाच्या झाडाच्या घरट्यावरती
गिधाडीन बसलीये हा. त्याच्या वरती जावं लागतं आकाशात हा बघावं लागतं तिला ती बघते का आपल्याकडं हा आणि वर आकाशामध्ये जाऊन आम्हाला घिरट्या कराव्या लागतात हा हे गारा 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 गारा. अरे एवढा गिरट्या घालून चक्कर येत नाही काय तुम्हाला? प्यार का चक्कर बाबू भैया चक्र मारता तुम्ही? हा? एवढा गिरट्या? हा एवढी मेहनत केल्यानंतर तिचं लक्ष आमच्याकडे जातं हा मग ती आम्हाला बघून विचार करते हा. याचे पंख मस्त मोठे आहेत याच्या पंखामध्ये आपल्याला प्रेमाची ऊब मिळते मग ती आम्हाला निवडते हा हा. एवढी प्रोसेस आहे? हम्म. हे तर काहीच नाही. का? अरे आमच्या माणसांमधली प्रोसेस ऐकशील ना मला असा साष्टांग दंडवत घालशील. एवढी मोठी प्रोसेस आहे. कसं 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 ही म्हणजे पहिला बघ तुला सांगतो असं इंस्टाग्राम वर फॉलो करायला फॉलो करायचा मग तिचे सगळे रील लाईक करायला लागतो. मग हळूहळू व्हॉट्सअपचा नंबर मिळवायला लागतो मग रोज तिला विचारावं लागतं जेवलीस का जेवलीस का असं चॅटिंग सुरू झाल्यानंतर मनावर दगड ठेवून तिच्या एक्स बॉयफ्रेंड विषयी ऐकायला लागतं मग तिला समजावं लागतं की अगं माझ्यासारखी चांगली माणसं कमी आहेत या आयुष्यात का सगळ्यांवर विश्वास ठेवतेस तू असं म्हणून तिचा खांदा बनावा लागतो हा मग असं रोज नाईट चॅट वगैरे सुरू झालं की एखादी संधी बघून पटकन एक चुम्मेवाला स्माइली पाठवायला लागतो चुम्मेवाला ते व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप मध्ये एक असा चुम्मेवाला स्माइली माहितीये का तुम्हाला चुम्मेवाला स्माइली आता कोण बोलणार नाही सगळे अधिकारी मंडळी बसले आता कोण नाही बोलणार नंतर विचारते ते चुम्मेवाला बसतो होता मला माहितीये ना तर तो चुम्मेवाला स्माइली पाठवायला लागतो मग त्याच्या पाठोपाठ लाल हिरवं पिवळं गुलाबी निळं पांढरं अशी सगळी हार्ट पाठवत राहायची मग एक संधी बघून पटकन एक रेड हार्ट पाठवायचं पण ते एकटाच पाठवायचं सिंगल का ते मोठं दिसतं ना असं धक, 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 धक. त्याचा व्हिज्युअल इम्पॅक्ट जास्त आहे हा आता हे रेड हार्ट बघून जर ती चिडली तर लगेच सॉरीचा मेसेज करायचा सॉरी बाबा आणि म्हणायचं "ए, चुकून रॉंग विंडो मला खरं तर येल्लो पाठवायचं होतं ते दोस्तीवालं आणि ते रेड हार्ट तिच्यासाठी नॉर्मल असेल हा मिस यू पासून सुरुवात करायची आणि आय लव्ह यू बोलून करायचं मग ती सुद्धा आय लव्ह यू टू म्हणते पण हे सगळं आठवडाभरच चालतं आठवड्याभरानंतर ती म्हणते खर तर मला तुझ्याविषयी अशा फिलिंग्सच नाही टॉक्सिक होते ना सगळं आपण फ्रेंड्स राहूया का फक्त मग असं जड अंतःकरणाने घरी यायचं आरशा समोर उभं राहायचं अशी एक फेक स्माइल द्यायची आणि म्हणायचं कॉंग्रॅच्युलेशन तू फ्रेंड झोन झालास मित्र मग तुमचे केस दुप्पट वेगाने गळायला लागतात तू पण फ्रेंड झोन झालाय का अरे मग हे कसं काय काय हे टायटल हे अरे आमचं तर जन्मापासूनच आहे भावा हा तू जन्मापासून टकलायस अरे जन्मापासून टक्कल कोण सहन करत रवळनाथा हे देवा महाराजा वय महाराजा अरे काय महाराजा हा अन्याय महाराजा हा अन्याय हे देवा महाराजा 12 गावचा 12 वेशीच्या 12 वैवाटीच्या महाराजा होय महाराजा आत्ताच्या आत्ता या गिधाडावरचा अन्याय दूर कर महाराजा होय महाराजा आत्ताच्या आत्ता या गिधाडाला केस येऊ देत महाराजा होय महाराजा तू याला केस नाही दिलेस तर मी तिरुपतीला जाऊन माझे सगळे केस अर्पण करीन महाराजा तू राहू दे बाबा राहू दे राहू दे तू तुझे केस जर तिकडे अर्पण केलेस ना तर तिकडे तिरुपतीला केसांचा महापूर येईल पण हा असा अन्याय मला सहन होत नाही अरे नामदार एक चुकीचा हा प्लॅटफॉर्म नाही येतो आणि हे देवाने काय आमच्यावरती अन्याय वगैरे नाही केला देवाने आमच्यावरती कृपाच केली आहे
कृपा हा कशी काय? अरे आम्ही ते मेलेले जनावर खातो ना तर ते खात असताना आमचं डोकं असं कुठं पण आम्हाला असं घालावं लागतं. अरे येडाय का रे? कसं आहे एवढे मोठे पंख बिंक लागले काही येडायस? उद्या वर्ल्ड कॉन्फरन्सची न्यूज येताना हेडलाईन येईल, एका गिधाडामुळे नागालँडची चकमक. कसं वाटेल ते? ते मेलेले जनावर खातो ना आम्ही हा? तर ते खाताना आम्हाला असं डोकं आत टाकावं लागतं. हा? मग तिकडची जी घाण असते ना हा. ती आमची इथे चिकटली असते ना, हा. मग खराब दिसलं असतं ना ते, म्हणून देवाने आम्हाला इथे पिसं दिलीच नाहीयेत. हा काय? अरे पण तुम्ही त्या डेड बॉडी जवळ जाता तर घरी येऊन आंघोळ करायची. हा? हा हा, म्हणजे आम्ही माणसं तर बाबा कोणाच्या 12व्याला गेलो तरी आंघोळ करतो घरी येऊन. अरे पण तुम्ही सांगोलीला आधी टँकर मागवता आता आम्ही कुठे आंघोळ करणार? हा नाही मग पाण्याची कमतरता वगैरे असेल तर निदान गोमूत्र तरी शिंपडून घ्यायचं ना. मग तुम्ही जेव्हा कचरा उचलता तेव्हा का असं गोमूत्र शिंपडता? नाही रे, अरे कचरा उचलताना कसं आम्ही काय करतो, कचरा उचलताना स्वतःच आतून स्वतःला शुद्ध करून घेतो. म्हणजे गोमूत्र पिता? नाही नाही नाही, अरे गोमूत्र खूपच पवित्र झालं, हा? आम्हाला चपटी पुरते. चपटी? चपटी काय गोमूत्र काय? तुम्ही माणसालाच डिपेंडंट नसता बाबा. अरे हे आमच्यातले जे अमेरिकन भाऊ आहेत ना ते स्वतःच्याच पायावर सुसुपोटी घालतात. हे येडे आहेत ते. हा? नाही, म्हणजे त्यांचे नगरसेवक सुलभ शौचालय बांधत नाही आणि कंट्रोल होत नसेल तर डायपर घाला म्हणावं. पायावर कोण करतं? गरजेचं असतं ते. काय गरजेचं असतं? हे बघ इथे लहान पोर आहेत का कोणी, त्यांनी चुकून माकून जर समजा पायावर केलीच तर त्यांची आई त्यांना एवढं बदलते की म्हणजे ते घाबरून परत एकदा पायावर सुटतात. इथे चालत नाही ते. अरे नाही पण ते गरजेचं असतं. तुला मगाशी बोललो ना मी ते मेलेले जनावर खातो तर ते खात असताना आम्हाला असं कसं पण जावं लागतं ना, तर तिकडचे जे किटाणू बॅक्टेरिया विषाणू असतात ना ते आमच्या पायावर चढतात आणि जेव्हा आम्ही सुसुपोटी करतो तेव्हा ते मरतात. अरे कसं काय? ऍसिडिक असतं ना ते. अरे म्हणजे ते तुमची सुसुपोटी तुमच्यासाठी सॅनिटायझर आहे. पण भारी काय ना त्याचा प्रॉब्लेम पण आहे. कसला प्रॉब्लेम? तू ते मगाशी आल्यावरती बोलत होतास ना की तुझ्या मामाची जी बाग वगैरे आहे. ऐकून घे. तर त्या नारळाच्या झाडावरती आमची घरटी असतात आणि तिथं चुकून आमची सुसुपोटी होऊन जाते, मग तिथे नारळाला काहीच येत नाही. पण चुकून होतं ना, असं मुद्दाम थोडी होतं हे खराब करा असं नाही करत, चुकून होतं. चुकून नेचर्स कॉल. नाही मग सॉरी हा, म्हणजे मगाशी मी तुला एवढं काय काय शिव्या वगैरे दिल्या, हरामखोर असं म्हणालो मी, दळभद्री असं म्हणालो मी, वसाड्या असं पण म्हणालो मी. सॉरी बरं का, मनावर घेऊ नको. नाही आम्हाला ना सवयच आहे. काय तुम्हाला लोकांना आम्ही क्रूर किंवा निगेटिव्ह वाटत असलो ना तरी आम्ही वल्चर्स कल्चर्ड आहोत. कल्चर्ड वल्चर. आणि इथे जे बसलेत ना लोक ही सगळी पण कल्चर्ड वल्चर आहेत. येडाय काय? अधिकारी मंडळी बसलेत येड्या. सॉरी ते फ्लो मध्ये बोलून गेला. सॉरी मनावर घेऊ नका बरं का. सॉरी अरे खरंच. आता मला सांग कल्चर्ड वल्चर म्हणजे काय? ते साईट जरा गुगल करता का पटकन? फोन नाही, फोनच नाही. मग कोणीतरी गुगल करता काय? ChatGPT ला विचारा ना. तुला ChatGPT पण माहिती आहे? हा. अरे तुमचा इंटेलिजन्स आर्टिफिशियल आहे, आमचा नॅचरल आहे. हा काय? नाही मीच सांगतो काय ना, आता ही माणसं कशाला आली? हे नाटक बघायला. तर ज्यांना नाटकाची आवड आहे, संगीताची आवड आहे, अशा सगळ्या कलाप्रेमींना म्हणतात कल्चर्ड वल्चर. Sitting here, you are, we are culture vulture. Every person sitting here, you are, we are culture vulture. मंडळी, एक गिधाड आपल्या सगळ्यांना कल्चर वल्चर म्हणते, म्हणून म्हणतो जे कोणी बसले इथे, तुम्ही आम्ही गाव किते. जे कोणी बसले इथे, तुम्ही आम्ही गाव किते. Every person sitting here, you are, we are culture vulture. Every person sitting here, you are, we are culture vulture. Thank you. हे पण कल्चर वल्चर आहे. बोला पुंडलिक वरदे. आमची संस्कृती परंपरा आहे.
आमची संस्कृती परंपरा आमची संस्कृती परंपरा नाही का? तुमची पण संस्कृती बरोबर आहे. अरे हा? आमची संस्कृती आणि परंपरा लय मोठी आहे. काय सांगतो? रामायणात उल्लेख आहे आमचा. कुठे? जटायू कोण होता? त्याचं काय? जटायू होता कोण? गरुड. अरे तुकाराम महाराजांना जो वैकुंठात घेऊन गेला तो गरुड. हा? मग जटायू? गिधाड. तू? जटायू. हे लाला अरे ते जटायू आहे हे. जटायू. हा. जय श्रीराम. मार्ग पर राम रूप में महाप्राण का महाप्रयाण। राम कथा में वीर जटायु का था अपना अनुपम स्थान।
आता तुम्ही आम्हाला देव बनवलंय हा? आता काहीतरी प्रसाद नैवेद्य द्या खायला. देणार ना देणार. आत्ताच आम्ही मस्त त्या इथे आनंद हॉटेल आहे तिकडे आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. व्हेज भारी एकदम. ते कुठे गेले सुतार साहेब, ते आपल्याला जेवण उरलंय का तिकडे, पटकन त्याला खायला देऊया काहीतरी व्हेज सँडविच वगैरे असेल तर. एक्सक्यूज मी, आय एम प्युअर नॉन व्हेजिटेरियन. ते चिकन उरलं असेल फ्रीज मध्ये तर पटकन. नाही संपले, मी आणायला सांगतो. सुतार साहेब एकदम तातडीने आणून देते, टेन्शन नका घेऊ. त्यांचा एकदम कॉन्टॅक्ट भारी आहे. सांगू का पटकन? नाही मला माहिती होतं, मला काहीच नाही मिळणार. हा? तुला माझा क्रॉप दिसत नाही का? काय काय? क्रॉप बघ ना किती बारीक झालाय. हा क्रॉप आहे? हा अरे बारीक झालाय माझ्या पोटासारखा. हा. इथे आम्ही अन्न साठवतो, हा? मग तो फुगतो हा? तुझ्या पोटासारखा. अरे पण अन्न कशाला साठवतो तिकडे? ते आम्ही आमच्या इथूनच पिल्लांना भरवतो किंवा मग रवंत करतो. रवंत म्हणजे ते गोमातेसारखं? ई, हा? त्या व्हेजिटेरियन. हा. आय एम प्युअर नॉन व्हेजिटेरियन. हा, हा. मग आता कुठून देऊ खायला? एक काम करतो, मीच इथे पडतो, मी मेलो समज आणि मला खा. काय करू? Excuse me! Excuse me! Oh my god! Is this a vulture? Guys, please can I come there? ना घरी एवढा पांढरा मॅडम. I'm so sorry guys. I know I'm disturbing you, but actually I was just passing through that lobby and I suddenly saw this crowd and I rushed here. And look what I found! A vulture! A living vulture in front of me! Oh my god! Can I touch? हा? हे चावेल ते. लचकत तोडतं ते. Duh! That's cap. हा? That's a lie. हा? Vultures can feel breathing. Huh? He can feel life. Huh? And he never attacks when you're alive. And being the wildlife photographer, how can I miss this opportunity? So I came here to click his photo. And I'm obsessed with birds. Should I? हा? ही स्पीक इंग्लिश. इंग्लिश वेरी फनी लँग्वेज. ऐसा ये बोले. Oh my god. इंग्लिश Yes, yes, I see. स्पीक ना मग. It's my pleasure to get captured by your camera. How cute. You're my ऐ, ऐ. हे ओ प्रियांका मॅडम कोण आहे त्या? हु यू हियर हु? Hold on. You didn't recognize me? Okay. This is something new. Very odd, but new. You don't follow me on Instagram? अनफॉलो केलं ना. Oh my god! Oh my god! We are crashing out. Oh my god! We for vulture. I think I'm crashing out. No. Oh my god! Oh my god! ओय, काय बाहुबली चालू आहे का? राजमाता बसल्यात आणि कटप्पा हवा घालतो. काय चाललंय? ए लाला, अरे काय आहे? एक सेकंड अप्पा, माहिती नाही का? हॅलो मॅम, मी तुम्हाला ओळखतो. Oh hi! Oh so you guys are singer? Yes. लग्न झालंच नाही ना. No, stupid! Singer! Guys, please sing a song on behalf of me and tell this guy who am I. जी बिल्कुल. ये है ना हमारी पिंकी जस्ते रिहर्सलला नसते, डायरेक्ट शोला असते. प्लीज. Hi Pinky. Let's do this. One, two, three, start. Hakka chiki lakka chiki lakka choo. 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 Instagramची influencer कोण करून वाढत झाली. Trending में रहती है इसकी
फॉलोअरची किती फॉलोअर्स आहेत तुमचे? Actually, I don't want to brag about myself, but 1 lakh. पार्डन? 1 lakh. 1 लाख? What happened? 1 लाख फॉलोअर्स? अबे पहिले फोटोग्राफरला एवढे फॉलोअर्स असतात? तू पण फॉलो कर म्हणजे तू लाखातलं एक होते. Actually, मी काय करते? I know the trick. I know that trick. So मी काय करते? मी आधी स्वतःचे फोटो काढते. लाईक मी असा कॅमेरा हातात घेतलाय किंवा कॅमेराला किस करताना यू नो पाऊट सेल्फीज. एक काम करा, हा कॅमेरा हातात घ्या हा. आणि सपोज तुम्ही ट्रायपॉड आहात, ओके? ट्रायपॉड आहे. सो मी असा कॅमेरा ट्रायपॉडला लावून हा. व्हॉट आर यू डुईंग? ट्रायपॉड उघडला. How cool! So मी असा कॅमेरा ट्रायपॉडला लावलाय and I'm just roaming around in the jungle. माझे 4-5 फोटो टाकले ना की एखादा फोटो मी प्राण्याचा टाकते. And then boom! Followers अक्षरशः वेडे होतात. ते वेडे होत नाही, ते वेडेच असतात. Shut up. Don't say a single word about my LF. एलेफ? Loyal followers. होय, अरे हिचे फॉलोअर पण लॉयल आहेत. हा, मला इथे एक लॉयल गर्लफ्रेंड मिळवायला 35 वर्ष गेली. मिळाली मग? अगं मिळाली असेल तर अशी गिधारांवर नाटकं लिहिली असते का? मस्त अशा सुंदर सुंदर कविता लिहिली असते ना, तू तिथे मी इथे आपण दोघे. हसा हसा हसा. मला ते मेल शिवनेरी आहे ना म्हणून मी काय बोलतो. मेल शिवपुरी आहे म्हणून मी काय बोलतो. I love शेवपुरी. काय मेल शेविंग काय? मेल शिवलरी. हा ते आहे म्हणून मी काय बोलत नाही. हा Hashtag smartass. कोण मी? पण तू असा डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस. आपल्याला फोटो काढायचा आहे ना एकत्र. ऐका ना, तुम्ही आमचा एक छान फोटो काढा. हा, तू एक काम कर, तू माझ्या मनगटावर बस, ओके? नाही नको नको. मनगटावरती घार, पोपट किंवा असे गरुड वगैरे बसतात. हा, तू एक काम कर, तू माझ्या डोक्यावर बस. हा चालेल. काय येड आहे? अहो त्याला एवढा मोठा पक्षी डोक्यावर. हे म्हणजे असं झालं की म्हणजे ट्रक बंद पडला म्हणून स्कूटीवर बसून शिफ्ट केला असं वाटतं ते. अहो आपल्या विष्णू देवांनी वामन अवतारात बळीच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हा तो बळीराजा गेला पाताळात. तसं ह्याने तुमच्या डोक्यावर पाय ठेवला आणि तुम्ही गेलात पाताळात. मग तुमच्या 1 लाख लॉयल फॉलोअर्सनी फॉलो कोणाला करायचं? या गिधाडाला? You are so right. You are so right. Hashtag smartass. मी Excuse me. पण मग मी आता ह्याचा फोटो कसा काढू? एकतर एवढा दुर्मिळ पक्षी हा उद्या नष्ट झाला ना तर RIP म्हणून लिहायला फोटो सुद्धा नसेल माझ्याकडे. हे बेन दुर्मिळ आहे. ब्रो, ब्रो नका म्हणून ना, एक तर लग्न जमत नाही. तुमचा इन्फ्लुएन्स घेऊन सगळेच ब्रो म्हणायला लागले. कसं व्हायचं माझं? ओके ओके. डूड चालते. डूड हा शेड्यूल 1 चा पक्षी आहे. म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड. हा सो बेसिकली यांच्यातले अप्रॉक्स 92% आर गॉन आणि आता फक्त 8% उरलेत. आमचा पण जो थवा होता ना खूप मोठा होता, पण त्यातले आता मी आणि माझी बायको सोडलोय. तुला बायको पडे? अरे ह्याला पण बायको आहे. कुठे आहे ती? आधी आहे ना मिसेस बी. नाही मिसेस बी इकडे नाहीये, इकडे नाहीये. तू ती डोंबिवलीला मलंगडे माहिती तुम्हाला? ते डोंबिवलीवर ना आला तू? हा, ट्रेनला गर्दी होती काय? नाही तू उडत येतो ना. सॉरी नाही डोंबिवली म्हटल्यावर ट्रेनची गर्दी झाली. अरे पण मग तिला का नाही आणलंस? ती घरट्यात आहे.
हाऊसवाईफ आहे. अंड उगवते. नॉटी बॉय कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग, अंड्यातून बाहेर येणार येणार ग, बाहेर येणार येणार ग, कुणीतरी अंड्यातून बाहेर ग, कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग. काय बर्ड कॉन्फरन्स आहे म्हणून गिधाडाचं डोहाळे जेवण करावं म्हणजे काय? ए भैया कितने को दिए अंडे? कितने अंडे दिए भाभी जी ने? नॉनसेन्स. ते एका वेळी एकच अंड देतात. हैं? एक? अरे क्या भैया, अरे अंडा देना है तो आधा डजन तो देना चाहिए ना. क्या एक? वो मुर्गी को देखो, वो बतख बितख देखो जरा, क्या है? वो बदक का कोंबडी का जाने दो, तुम हिंदी क्यों बोल रहे हो? त्या मॅडम मगाचपासून इंग्लिश बोलतायत, तर म्हणजे इज्जत राखली पाहिजे ना आपली. एक तरी फॉरेन लँग्वेज यायला पाहिजे ना आपल्याला. हिंदी कुठल्या फॉरेन कंट्रीची लँग्वेज? पाकिस्तान. एक्सक्यूज मी, हिंदी हमारी भाषा है. हमारी छे हमारे ये कुछ भी बोलते हैं. What is this, me? नहीं क्या है, वो ऊपर से उड़ता है ना, तो उसको वो देश का बॉर्डर समझता नहीं उसको. वो हमको समझते अरे हैं. दिखता है हमको भी. अरे क्या दिक्कत, हमको मत सिखाओ. नहीं, अरे. उड़ते हुए पंचों के पंख गिनते, वो पंख कैसे पंख गिनते. हाँ, वो हमको मत सिखाओ, हमको पता है. हाँ. गाईज स्टॉप दिस. अरे ठीक आहे, तू वाईफला बरोबर नाही आणलंस, पण तिचा फोटो तरी आणायचा ना. म्हणजे आपण आपल्या फोटोमध्ये तिचा फोटो फोटोशॉप करून लावला असता. नाही 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 नाही, फोटोची काही गरजच नाही. आमची संपूर्ण लव्ह स्टोरी माझ्या इथे फिक्स आहे. How cute. काय झालं माहिती का, कोकणच्या स्मशानभूमीवर आमची लव्ह स्टोरी सुरू झाली. तिकडेच आमचं लग्न झालं. मग आमच्या थव्याने तिला स्वीकारलं. आम्ही सगळे खुश होतो, मस्त खुश होतो. एका घरट्यामध्ये होतो आणि मग तिने एक मस्तपैकी छोटस अंड दिलं. पण एके दिवशी काय झालं, ज्या नारळाच्या झाडावरती आमचं घरटं होतं ना, त्या झाडाचा मालक आला आणि त्यांनी इतके तमाशे केले की आम्हाला तिकडे आमचं अंड सोडूनच तिथून निघून जावं लागलं. माझी बायको खूप नाराज झाली, खूप रडत होती. पण मी तिला समजावलं, अगं जीव सलामत तो अंडे 50. मग आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. एके दिवशी आम्ही घरटत होतो आणि आमची बाकीची गिधाडं खाणं शोधण्यासाठी बाहेर गेली. बाहेरून जेव्हा ते आले, ते एक एक करून आजारी पडायला लागले, मरायला लागले. आम्हाला काय कळतच नव्हतं हे असं का होतंय. नंतर मला कळालं की गोऱ्याची तब्येत पण खूपच डाऊन आहे. गोऱ्या माझा बेस्ट फ्रेंड. मग मी गोऱ्याच्या घरी गेलो तर गोऱ्या माझ्या डोळ्याच्या समोर असा तडफडत होता. मी खूप प्रयत्न केले त्याला वाचवायचा, पण माझ्या डोळ्यासमोर त्याने शेवटचा श्वास सोडला. नंतर आम्हाला कळलं की त्यांनी जी जनावरं खाल्ली होती ना, त्या जनावरांवरती औषधं चालू होती आणि त्यांच्या पोटातलं औषध यांच्या पोटात गेलं आणि म्हणून मग डायक्लोफिनॅक. येस वी, डायक्लोफिनॅक. सो बेसिकली काय होतं, जे पेट ॲनिमल्स असतात त्यांना पेट किलर्स म्हणून जे औषधं दिले जातात, त्यात डायक्लोफिनॅक नावाचं कंपोनंट असतं. मग ते पेट ॲनिमल्स मेले की तुम्ही त्यांना खाता. अँड देन RIP वी. अरे याच्यामुळेच तर आमची सगळी फॅमिली गेली. आणि फॅमिली वाढवायची तर कुठल्या स्पीडने वाढवणार. एका वेळी एक अंड देणार कुटुंब आमचं, सांगा ना कुठल्या स्पीडने वाढवणार. आणि आम्हाला जे खायचं असतं ना, ते तुम्ही जाळता किंवा पुरता, मग आम्ही काय खाणार. त्यामुळे ना आता इथे खायला पण भीती वाटते. म्हणून मग आम्ही परत दुसरीकडे शिफ्ट झालो. पण तिकडे ती अशी रोपवेची वगैरे कामं सुरू. मग तिकडे आम्हाला असं खूप अनसेफ वाटायला लागलं. मग आम्ही परत दुसरीकडे शिफ्ट झालो. पण इकडे आता खायलाच काही मिळत नाही. मग माझा मित्र मला म्हणाला, तू एक काम कर, मुंबईला टॉवर ऑफ सायलेन्स आहे, तिकडे जा, तिकडे तुला खायला मिळेल. म्हणून मग तो आता रस्ता शोधत होतो. पण मध्येच हे मिळाले. यांना कधीपासून रस्ता विचारतोय पण यांना काही सिरियसनेस कळतच नाही. वी सॉरी टू डिसअपॉइंट यू, पण तुला आता तिथे सुद्धा काही नाही मिळणार आहे. का? अरे
कारण आपली जी पारसी कम्युनिटी आहे ना, त्यांच्या डेथ सेरेमनीचं एक रिच्युअल असायचं ज्याच्यामुळे तुमची खायची सोय व्हायची. पण ते रिच्युअल आता त्यांनी बंद केलंय, कारण माणसांच्या शरीरात सुद्धा डायक्लोफिनॅक आहे. मग ते तुमच्या पोटात जाईल अँड देन अगेन RIP व्ही. सो ह्युमॅनिटी म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला असेल कदाचित. म्हणजे आम्हाला खायला मिळणारच नाही. नाही नाही, मला माहिती होतं म्हणून मी माझ्या बायकोला बोललो आपण एक काम करूया. नाही आपण काय करूयात ना, आपण स्वतः मरून जाऊया. नाही त्याच्यामुळे काय होईल माहितीये का, बाकीचे 2, 3, 4 जे काही वल्चर आहेत ना त्यांना तरी आमच्यामुळे खायला मिळेल. व्ही, तू असा फ्रस्ट्रेट होऊ नकोस, जगण्याच्या आशा सोडू नकोस. अरे आम्ही माणसं पण खूप सेन्सिटिव्ह असतो, आम्हाला पण काळजी आहे तुमची, निसर्गाची. यु नो व्हॉट व्ही, आता सेंट्रल गव्हर्नमेंटला असं प्रपोजल देण्यात आलंय की वेटनरी फील्डमधली जे मेडिसिन्स आहेत ना ते अप्रूव्ह करण्याआधी वल्चर्सवरती त्याचा काय इफेक्ट होतो ते तपासून मग ते मेडिसिन्स अप्रूव्ह करा. हाऊ कूल. आणि तुझा खाण्याचाच प्रश्न आहे ना, मग तू आत्ताच्या आत्ता तिकडे जा, फणसाडला, अलिबागला. मिसेस बीला सुद्धा सोबत घेऊन जा. #बीच वाईब्स. अरे पण तिकडे अलिबागला जाऊन हारती काय करू, निसर्गामध्ये जाऊ, पाण्यामध्ये जाऊ, पोहू का? खायला मिळायला पाहिजे ना मला. नो डिअर, तिकडे वल्चर रेस्टॉरंट आहे. हा बरं, ते झोमॅटो करून मागूया का पटकन? स्टुपिड. वल्चर रेस्टॉरंट म्हणजे वल्चर्सना जे हॅबिटॅट लागतं तशा हॅबिटॅटमध्ये आसपासच्या गावात मेलेल्या जनावरांना वल्चर्सला खाण्यासाठी ते सेफ आहेत का नाही हे चेक करून मग त्यांना खायला देण्यात येतं. आणि यु नो, हा सगळ्यात मोठा इनिशिएटिव्ह कोणी घेतलाय? भाऊ काटदरे यांनी. भाऊ काटदरे आलेत का? सगळ्यांनी प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. आणि इतकंच नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा या सगळ्या उपक्रमाला खूप जास्त छान सपोर्ट केलाय. सो आता खूप ठिकाणी वल्चर रेस्टॉरंट सारख्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. तू प्रोजेक्ट जटायू सारखं वल्चर कन्झर्वेशन विषयी ऐकलंयस का? तोच तर प्रॉब्लेम आहे ना मी. आपल्याकडे शाळांमध्ये कुठल्या देवाचं कुठलं वाहन आहे ते सांगितलं जातं, त्याचं धार्मिक महत्व काय ते सांगितलं जातं, पण त्याचं कन्झर्वेशन कसं करायचं हेच सांगितलं जात नाही. बट एनिवेज, आता फॉरेस्ट डिपार्टमेंट, बऱ्याच साऱ्या NGOs, एक्सपर्ट्स कडनं वल्चर्सना रेस्क्यू केलं जातं, त्यांचं ब्रीडिंग केलं जातं, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली जाते. इन शॉर्ट, हॅबिटॅटचं कन्झर्वेशन केलं जातं. सो बी पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्ही माणसं हा असा सुद्धा विचार करता हे आम्हाला माहितीच नव्हतं. अरे तू आमच्या गिरीजा मॅडमना भेट, त्या तुला व्यवस्थित गाईड करतील. नाही नाही, मी भेटेन त्यांना. आणि तुम्ही मला जे सांगितलंय ना ते मी बाकीच्या वल्चर्सला पण सांगतो. हा कूल. येस, मी जातो. अरे अरे, आपण एक सेल्फी काढूया ना. हा सेल्फी. पाऊच. असं घ्या ना, मी पण दिसतो. ये. आणि आम्ही पण ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत, वेगवेगळ्या NGO सोबत ही वन्यजीव नाटकं करतो. ती कोणासाठी करतो? तुमच्यासाठी करतो. म्हणजे तू, तुझ्यासारखे इतर अनेक पक्षी, प्राणी, ह्यांचा प्रॉब्लेम लोकांपर्यंत पोहोचावा, त्यांच्या कॉन्झर्वेशनची गरज लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्या लोकांची मानसिकता हळूहळू हळूहळू डेव्हलप होऊन सगळ्यांनी एकमेकांसोबत कोएक्झिस्टन्सने राहावं, ह्यासाठी हा सगळा उपक्रम आणि ही सगळी धडपड चालू आहे. म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक नाटकातून सगळ्यांना सांगत असतो की अलीकडे ये, याला पलीकडे ने माणसा, हा संवर्धनाचा वारसा. संवर्धनाचा वारसा. पलीकडे याला पलीकडे माणसा, संवर्धनाचा वारसा. ही गिधाड सृष्टीचा ठेवा, सगळ्याचा याला मिळावा. ही गिधाड सृष्टीचा ठेवा, सगळ्याचा याला मिळावा. आणि सर्वांचा
साखळी सुदृढ, ऐक साखळी सुदृढ. साफसफाई 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 घेऊन सृष्टी करतो नचर. आधार निसर्गाचा आकचर वचर, हिची दानती मानवाणी गिधाड वाचवा, गिधाड वाचवा आणि गिधाड वाढवा. हिची दानती मानवाणी गिधाड वाचवा, गिधाड वाचवा आणि गिधाड वाढवा. संस्थेचे ज्ञान निसर्गाचे संतुलन, समतोल जगण्याचा आपण राखावा. संस्थेचे ज्ञान निसर्गाचे संतुलन, समतोल जगण्याचा आपण राखावा. तिची दानते मानवानी गिधाड वाचवा, गिधाड वाचवा आणि गिधाड वाढवा. मॅडमना मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी कलाकारांची ओळख करून दिली. क्या बात है, एक नंबर. पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. अप्रतिम सादरीकरण, खूपच सुंदर, जबरदस्त परफॉर्मन्स. गिधाडांच्या विविध जाती, गिधाडांचं संवर्धन, तसंच अनेक सामाजिक विषयांवरचं तुमचं भाष्य आणि वेगवेगळे मार्मिक पंचेस म्हणजे आम्हाला खरंच भारावून टाकलं तुम्ही. नाट्य, कला, वादन, नृत्य, बॅकग्राऊंड म्युझिक, संगीतनी प्रत्येकाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. खूप अप्रतिम परफॉर्मन्स आणि वैज्ञानिकदृष्ट्या पण तुम्ही कव्हर केलं की गिधाड संवर्धन किती उपयुक्त आहे. मी सर्व कलाकारांची नावं घेते तुम्ही आणि त्यांना विनंती करते की तुम्ही कृपया मंचावर यावं. या नाटकाच्या निर्माती आहेत कुणिका बनसोडे सावंत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. सर्व कलाकारांसाठी निर्माते, दिग्दर्शक यांचं आपण इथे जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. नृत्य सादरीकरण होतं निहारिका भिडे, अवंतिका चौगुले आणि केतकी कुंभारे. गायक वेदांत जाधव, तुलसी बोले आणि गौरी डोंगरे. वादक यश खडे, मानव वारम. संगीत संयोजक साहिल परब. निर्मिती व्यवस्थापन माधवी देवळेकर आणि कुणाल चव्हाण. प्रकाश योजना योगेश गोंदे. ध्वनी संयोजन श्रेयस आणि टीम. वेशभूषा डॉक्टर अभिषेक साटम. अभिनय गिधाडाचं जे मेन कॅरेक्टर होतं, अप्रतिम परफॉर्मन्स केला प्रतिकेश मोरे यांनी. एकदा जोरदार टाळ्या होऊन गेल्या त्यांच्यासाठी. आप्पा यांचं काम करणारे आणि या नाटकाचे जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत त्यांना मी आमंत्रित करते. मकरंद भास्कर सावंत यांना आपण आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या होऊन जातो त्यांच्यासाठी. आणि ऋतुजा गद्रे यांना मी निमंत्रित करते. पूर्ण कल्चर टीमचं फार कौतुक आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या टीमसाठी. आता मी मकरंद सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. फक्त दोन आमच्या महत्त्वाच्या काय म्हणू कार्यकर्त्यांची मी इथे नावं घेतो. एक तर आमचा चिराग असेल इथे, तर हां चिराग सुद्धा आमचं सगळं प्रोडक्शन आणि व्हिडिओ दिग्दर्शन सांभाळतो. आणि आमचे उदय दादा ज्यांनी हा इतका छान मेकअप केलाय. तर मॅडम म्हणाल्या की मनोगत व्यक्त करा, पण आम्हाला जे म्हणायचं होतं ते आम्ही नाटकातून ऑलरेडी म्हटलेलंच आहे. फक्त सांगावं असं हे वाटतं की बर्ड कॉन्फरन्स सारख्या एवढ्या प्रेस्टिजियस इव्हेंटमध्ये किंवा इतक्या महत्त्वाच्या इव्हेंटमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने एस्पेशली आमच्या गिरिजा मॅडम असतील किंवा रत्नागिरी डिव्हिजन चिपळूण प्रियांका मॅडम असतील, सुतार साहेब असतील, आमचे सर असतील, ह्या सगळ्यांनी आमचा विचार केला. आमचं नाटक या प्लॅटफॉर्मवर व्हावं असं त्यांना मनापासून वाटलं आणि त्यांनी आम्हाला ही संधी दिली. त्याबद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मी मनपूर्वक आभार मानतो. या आधी सुद्धा वन्यवाणी चळवळीचं जे पहिलं नाटक आणि ओव्हरऑल भारतामधलं पहिलं वन्यजीव नाटक जे मानलं जातं ते म्हणजे संगीत बिबट आख्यान, याचा प्रयोग सुद्धा आपण चिपळूणमध्येच केला होता.
तेव्हा सुद्धा आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद मिळालाच, शिवाय खूप कौतुक सुद्धा मिळालं. आणि तोच वारसा आता आपण पुढे आता वल्चर आहे, शिवाय बऱ्याच प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर आपलं लिखाण चालू आहे. आमचे प्रतीक मोरे असतील, आमचे भाऊ काटडेरे सर असतील, किंवा असे बरेच नावं घेता येतील, अभिजित पाटील आहेत इकडे, आमच्या निकिता मॅडम आहेत, ह्या सगळ्यांची नावं घेता येतील जे वैयक्तिकरित्या त्यांचा रिसर्च आणि ह्या गोष्टी करतच असतात, पण तो रिसर्च लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी सुद्धा आमच्या माध्यमावर विश्वास ठेवला, किंवा ते सुद्धा त्यांचा रिसर्च आमच्यापर्यंत पोहोचवून आमच्या माध्यमातून तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर तो प्रयत्न सुद्धा वाखाणण्याजोगा आहे असं मला वाटतं. आणि असा प्रयत्न आपण कलेक्टिव्हली, कोलॅबोरेटिव्हली वारंवार करत राहायला पाहिजे. तर आपल्याला एक्सपेक्टेड जे रिझल्ट आहे तो रिझल्ट कदाचित आपण साध्य करू शकू. आणि आम्हाला खूप बरं वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं महाराष्ट्राचं इतकं छान पद्धतीने काम करतंय. त्यांच्यासोबत त्यांचा हात पकडून आम्हाला काम करायला मिळतंय, याच्यासारखं समाधान नाही. आणि बरं, ही अधिकारी मंडळी तर आहेतच, पण हे आमचे सगळे वनरक्षकांपासून सगळी ही जी काही गँग आमच्या मागे उभी असते, तर त्यांचा सपोर्ट सुद्धा आम्हाला खूप महत्वाचा आहे सगळ्यांचा. कारण ते आम्हाला वारंवार प्रोत्साहित करत असतात ग्राउंड लेवलवर की तुम्ही, तुमचं खूप छान होतंय, हा मुद्दा असा घ्या, अजून जास्त वर्क होईल. म्हणजे आता मला खरं तर आमचे खोत साहेब असतील, खाडे साहेब असतील, ते आम्हाला बरंच काय काय गाईड करत असतात, आणि त्याच्यातूनच ह्या अशा स्क्रिप्ट घडतात. तर त्याच्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की इथे बरेच रिसर्चर्स असतील, कॉन्झर्वेशनिस्ट असतील, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, हे असतील, मीडिया असेल इवन, तर ह्या सगळ्यांनी या माध्यमाचा सिरियसली विचार केला पाहिजे. कारण हे खूप इफेक्टिव्ह माध्यम असल्याचं आपण सगळेच अनुभवतो आहोत. आणि ह्या माध्यमाच्या द्वारे आपण खूप चांगल्या पद्धतीने आपलं म्हणणं समाजापर्यंत पोहोचवू शकतो. कारण कधी कधी काय होतं, खूप चांगलं काम केलं जातं डिपार्टमेंटकडनं, आणि ते जर खूप चांगल्या युनिक पद्धतीने आपण पोहोचवू शकलो तर अजून म्हणजे चेरी ऑन द केक जसं होतं तसं ते घडू शकेल असं मला खूप वाटतं. त्याच्यामुळे आम्हाला खूप काम करण्याची इच्छा आहे डिपार्टमेंट सोबत, आणि तुमच्यासारख्या सगळ्यांचाच आम्हाला सपोर्ट आहेच, आणि तो यापुढेही राहील अशी मी अपेक्षा जाहीर करतो. आणि माझं मनोगत संपवतो. मी सुनील लिमाय सरांना विनंती करते की त्यांनी मोमेंटो देऊन मकरंद सावंत सरांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाईल. आजच्या पक्षी मित्र संमेलनातर्फे एक छोटासा मोमेंटो पक्ष्यांचा आणि एक छोटं नृत्य, निसर्गाचा सन्मान तुम्ही करताय, जनजागृती करताय, हे तुमचं मोलाचं कार्य आहे आणि त्याच्याबद्दल खूप कौतुक आणि खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. असेच उत्तरोत्तर चांगले कार्यक्रम तुमच्याकडनं घडले. एक मिनिट, तुम्हाला लिमाय सरांना मला थोडी काळजी होती सुरुवातीला की कशा प्रकारचे नाटक असेल म्हणून. सुरुवातीला मी जेव्हा सगळ्यांना बघत होतो नक्की कळत नव्हतं नक्की काय करतील लोक. पण जसे ती रंगत चढत गेली आणि जसं त्यांनी सांगितलं कॉम्पेअरनं की आवाज, गाणं, नृत्य, सगळ्याच गोष्टी अतिशय सुंदर होत गेल्या. आणि मला खात्री आहे की अशाच माझे कार्यक्रम केल्यानंतर लोकांच्या फार लवकर लक्षात येतं. कारण जेवढं सोशल मीडियाचं काम असतं तेवढंच व्हिज्युअल मीडियाही आहे. आणि सगळ्यात मला आवडलं कसं स्क्रिप्ट ज्याने तुम्हीच लिहिली आहे, एकही असं कुठं सायंटिफिकली चुकीची गोष्ट तुम्ही बोलला नाही की कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन केली. एव्हरीथिंग वॉज फॅन्टॅस्टिक. आणि सगळे मनापासनं, मी गाणाऱ्यांच्याकडे बघत होतो, मी नाचऱ्यांच्याकडे बघत होतो, इतके मनापासनं गात होते. आणि जाधव पुढे गेला, 100% मी गाणार होता. फार सुंदर. आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन सगळ्याचं. आणि खूप फॉरेस्टकडे अशी विषय आहेत की जे लोकांनी पोचायला पाहिजे. जसं बिबट्याला सगळे व्हिलन ठरवतात, गिधाळाला सगळे व्हिलन ठरवतात. थोडक्यात काय की सगळ्याच प्राण्यांना व्हिलन ठरवतात. आणि त्या सगळ्या प्राण्यांना हिरो करायची जर ताकद कोणाच्यात असेल तरी तुमच्या सगळ्यांच्या. सगळ्या गिधाडांच्या 9 गिधाडांच्या मध्ये सगळ्यात सुंदर गिधाड तर तू. धन्यवाद. सो नाईस.